हॅलो, हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. तर माझ्या सर्व मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर बघा, मी ही घाईगडबडीत रांगोळी वगैरे कशी काढलेली आहे आणि रांगोळी वगैरे झाल्याच्या नंतर इथे मी पूजेचं ताट वगैरे करत होती. बघू शकता तुम्ही. हळदी कुंकू, दिवा, कापूर, दूध, खडीसाखर आणि वडाला एक आंबा ठेवायला असतो आणि 5 सवासिनीला आंबा तर पूजेचे सर्व साहित्य वगैरे घेतलेले आहे आणि बघा इथे ब्लाऊज पीस, त्याच्यावर आंबा आणि टिकली, बांगडे सर्व असं साहित्य ठेवलेलं आहे आणि छान मस्तपैकी अशी नागलीच्या पानावर कापूर वगैरे घेतलेला आहे जाळून आणि एका पानावरती 1 रुपया आणि सुपारी प्रथम गणेश पूजन केलेलं आहे तिथे. बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर वडाला हळदी कुंकू वाहून घेतलं, फूल वाहून घेतलं आणि इथे धागा बांधण्याची तयारी चालू आहे. तर हे बघा, हा माझा पहिला फेरा माझ्या पतीच्या आरोग्यासाठी आणि दुसरा फेरा माझ्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि तिसरा फेरा माझ्या पतीच्या सुख समाधानासाठी आणि यशासाठी. तर असे 7 फेरे घेऊन आम्ही सर्व महिलांनी वडाला फेऱ्या वगैरे मारून झालेल्या आहेत. तर इथे ताई म्हणत होत्या ना, मी इकडे कॅमेरा वगैरे पकडते आणि तुमचे व्हिडिओ वगैरे काढते. तर बघू शकता तुम्ही, इथे काढत होते ते. आम्ही इथे सर्वजणी बसलेलो होतो आणि त्याच्यानंतर सर्वांची पूजा वगैरे झाल्याच्या नंतर इथे चालू होता ओटी भरण्याचा कार्यक्रम. तर बघा, इथे कविता ताई या मावशींची ओटी वगैरे भरत आहेत. ओटी भरून खडीसाखरेचा प्रसाद वगैरे पण देत आहेत. तर अशा प्रकारे आम्ही छान मस्तपैकी असं वडसावित्रीची पूजा वगैरे केलेली आहे. माझ्या मैत्रिणी आज सर्वच खूप गोड दिसत होत्या आणि खूप खुश होत्या. माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलेला आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि ब्लॉग कंटिन्यू करा. तर हे ताई सकाळी जॉबला गेलेल्या होत्या आणि तिकडून 12च्या आतच घरी आलेल्या आहेत हाफ डे घेऊन आणि त्याच्यानंतर आलेल्या आहेत पूजा करण्यासाठी. तर हे बघा, इथे यांच्या दोघींच्या गप्पा चालू होत्या. आज सुट्टी घेतली का म्हणून. तर ते म्हटलं, नाही, मी सुट्टी वगैरे घेतलेली नाही आहे, मी आत्ताच घरी आले, रेडी झाले आणि इकडे आले. माझे घरचे कामं पण अजून बाकीच आहेत. तर महिलांना कामं हे रोजच असतात. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, त्याच्यासाठी वेळ काढणं गरजेचंच आहे. तरी तर सर्व बाया म्हणत होत्या छान व्हिडिओ काढता. तर ताई बोलल्या मला की त्यांना खूप नाद आहे व्हिडिओ काढायचा. तर व्हिडिओ काढण्याचा नाद नसतो, तर आवड असते, एखाद्याला खूप छंद असतो. बघू शकता तुम्ही, छान पद्धतीने मोबाईल थोडा मला येते ना वळवळ आपलं तांबे ओके ये इकडं तू ते बनवते ना अलीकडं. हे असं शूटिंग वाली जागेवर बसली आहे. मी उठते लगेच 2च मिनिटात. निर्मला माझा मोबाईल घरीच आहे माझा. 2च मिनिटात उठते मी. बसा ना, तांबे घे तांबे. तांबे घेऊन कुठे गेला भरली काय की काय नाही आता काय लक्षात नाही. पोळ्या झाल्या का जास्त काय. तर बघा, इथे गोदाताईंनी मला पेढा वगैरे भरवलेला आहे आणि इथे या दोघींच्या गप्पा चालू होत्या. तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधल्या आहे. आपण वड पूजायला गेल्याच्या नंतर बऱ्याचशा मैत्रिणी तिथे हळदी कुंकू लावतात, ओटी भरतात आणि थोडी विचारपूस पण करतात.
तर ते ताई बोललेल्या आम्ही संभाजीनगरचा आहे. तर इथे हे बघा, कविता ताईला मी हळदी कुंकू लावून घेतला आणि इथे त्यांची ओटी पण भरून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता इथे ते पण माझी ओटी वगैरे भरून घेत आहेत. ओटी भरून घ्यायची आणि प्रसाद वगैरे द्यायचा. बघा, आज माझ्या सर्वच मैत्रिणी खूप छान आणि गोड दिसत आहेत, बघू शकता तुम्ही. तर आजचा माझा ब्लॉग कसा वाटलेला आहे. सगळं झाल्याच्या नंतर आमच्या सोसायटीच्या गेटवर आहे राम मंदिर. तर आम्ही तिथे मंदिरात गेलो, दर्शन वगैरे घेतलं, फोटो वगैरे काढले, बघू शकता तुम्ही. छान फोटो काढलेले आहेत सर्वांनी. दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर इथे पण सर्व मैत्रिणींनी फोटो वगैरे काढून घेतलेले आहेत. सर्व मैत्रिणी खूप गोड दिसत आहेत माझ्या. फोटो वगैरे काढल्याच्या नंतर आता आम्ही निघालेलो आहे घरी. तर घरी जाता वेळेस मी म्हटलं एक छोटासा शूट घ्यायचा आहे, तर घेतलेला आहे. आणि घरी पण आल्याच्या नंतर इथे आम्ही माझ्या मैत्रिणीने आणि मी इथे एक एक फोटो वगैरे काढून घेतलेला आहे. बघा किती छान आणि सुंदर फोटो आलेत. तर माझा आजचा ब्लॉग कसा वाटलेला आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा. चला मग, बाय बाय.